मधला तक्रारीची जी गवळण असते, असे अनेक गवळणींमधले प्रकार आहेत. तुम्हाला बहुतेक ते कळले नाही आहेत कारण सगळा गोंधळ होता, पण मी ते रिपीट करणार आहे कारण ग्रुप सज्ज आहे. ऋषभ ग्रुप जो आहे तो आता ही गवळण आपल्यासमोर सादर करणार आहे. कृष्ण आणि मुरली आपण हे नेहमीच ऐकत असतो, पण ही जी मुरली आहे ही कृष्णाला कशी मिळाली तर याचे सुद्धा अनेक कथा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कृष्ण जन्म झाला त्यावेळेला सगळे देव कृष्णाचं रूप बघण्यासाठी आलेले होते आणि शंकरांनाही ते रूप बघण्यासाठी यायचं होतं, पण त्यांना काय घेऊन जावं असा शंकरांना जेव्हा प्रश्न पडला त्यावेळेला दधीची ऋषींच्या अस्थी त्यांच्याकडे होत्या. त्याची त्यांनी एक बासरी बनवली आणि ती कृष्णाला भेट दिली असं म्हणतात. अशा अनेक कथांचा संदर्भ आपल्याला त्या बाबतीत मिळतो. आता राम आणि कृष्ण हे आपले दोन जे श्रद्धास्थानं आहेत. तर भवभय सागर जीवन भक्ती नाव सवार राम नाम पतवार हे निश्चित होई बेपार. या नामामध्ये इतकी शक्ती आहे की ते नाम शंकर भगवानसुद्धा घेतात रामाचं. इतकं राम नामाचं महत्त्व आहे.